असावी हो, असं श्रीमद आदिशंकराचार्य सांगतात. भगवद्गीता किंचित अधीता, भगवद्गीता किंचित अधीता, गंगा गणिका पीता. थेंबभर गंगाजल तरी प्यावं. गणिका पीता सुहृद पियेन मुरारी समरचा, सुहृद पियेन मुरारी समरचा. समरचा म्हणजे भगवंताची पूजा. सुहृद पियेन मुरारी समरचा, सुहृद पियेन मुरारी समरचा. क्रियते तस्य यमेन न चर्चा, क्रियते तस्य यमेन न चर्चा, यमेन न चर्चा. असं जो कोण करेल त्याच्याबद्दल यमराज कधी चर्चा करत नाही. क्रियते तस्य यमेन न चर्चा म्हणजे यमराज त्याच्या वाट्याला जात नाही. कुणाच्या जो थोडं तरी भगवद्गीतेचं अध्ययन याचा अर्थ वाचणं नाही, जीवनात उतरवणं. जो करतो गंगाजल पान करतो आणि भगवंत मुरारी श्रीहरींची पूजा मनोभावे जो करतो त्याच्याबद्दल यमराज म्हणतो हे आपलं गिराईक नाही, याच्या नादाला लागायचं नाही. चर्चा भज करायचं ठरलं तो अर्जुनच धनुष्य बाण गाळून बसलेला आहे आणि भगवंतानी तर म्हटलं मी तर शस्त्र हातात नाही घेणार. अरे एकटा भीम हजारो दिवस जरी लढत बसला तरी त्याला विजय मिळणं शक्य नाही. अर्जुनाचं सहाय्य पाहिजेच पाहिजे, कारण त्याच्याकडे दिव्यास्त्र आहे. भगवंतानी काय करावं? टेन्शन घेणं हा भगवंताचा स्वभाव नाही करता. इतका मोठा प्रसंग समोर आलेला आहे. ज्याला आत्मविश्वास असतो ना तो माणूस कधीही चेहरा चौकोनी करत नाही. येतं लक्षात? कधीही घाबरत नाही. अर्जुनाशी भगवान प्रहसन्निव भारत हसत हसत बोलायला लागले. कसे? विथ स्माइल ऑन हिज फेस. अर्जुनाने काही आवडीचा विषय बोललाय का की भगवंताची स्तुती केली आहे? तो म्हणतो माझा हात थरथरायला लागला, धनुष्य राहत नाही माझ्या हातात, माझी कातडी जळायला लागली आहे, मला डबडबून घाम आलेला आहे, आता मी भिक्षा मागायलाच निघतोय. इतकी बिकट परिस्थिती आलेली असताना सुद्धा भगवान हसत हसत अर्जुनाशी संवाद साधतायत आणि थोडं कठोर शब्दात भगवान बोलतात, उतस्त्वं कल्मषमिदं. अरे हे असलं विचित्र, पाप ज्यामुळे लागेल असे विचार तुझ्या मनात आलेच कसे रे?
असं निरर्थक तू का बोलतोयस? अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम, आर्य पुरुषांना शोभणार नाही असं, जे स्वर्गाची प्राप्ती करून देणार नाही असं, म्हणजे नरकात घालेल असं, असले विचार तुला काय येत आहेत? त्यक्त्वा हृदय दौर्बल्यम, अरे हृदयाचा दौर्बल्य दुर्बलता सोडून दे. तू मनाने दुबळा झालायस, मोहग्रस्त झालेला आहेस. हा मोह टाक. आणि मग कारण त्यांनी सांगितलं, मी यांच्याशी लढू नाही शकत आणि मान्य करतो कार्पण्य दोषोपहत स्वभाव, माझ्या मनामध्ये कार्पण्य जाग झालंय केशवा. आणि त्यामुळं जे माझ्या हिताचं आहे ते मला सांग. माझ्या लक्षात आलेलं आहे की माझं हे वागणं योग्य नाही, पण माझी हिंमतच होत नाहीये. जे काही योग्य आहे ते तू मला सांग केशवा. आणि भगवंतानी तमुवाच ऋषिकेश प्रसन्निव भारत सेनयोर्भयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. आणि भगवंतानी अर्जुनाशी संवाद साधला. भगवान बोलायला लागले, अशोच्यानन्व शोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासु न गतासूश्च नानुशोचन्ति पंडिताः. अरे पंडित लोक, ज्ञानी लोक गेलेल्यांबद्दल किंवा आहेत त्यांच्याबद्दल कधीच शोक करत नाही. जे आहे ते स्वीकारतात. गतासू न गतासू, गेलेले आहेत. पंडित म्हणजे ज्ञानी व्यक्ती, पंडा म्हणजे बुद्धी. आणि कोणती बुद्धी? स्थिर बुद्धी. खरं तर आत्मबुद्धी, पण व्यवहारापुरता आपण म्हणून स्थिर बुद्धी. पंडा ज्याच्याकडे आहे तो पंडित. मग परत फुलवाले आठवले नाहीत ना, खिशाला फुल लावणारे काहीतरी, की माझं फुल काहीतरी वेगळंच म्हणलं. कुठलं फुल? फुल मराठीतलं की इंग्लिश मधलं? FOOL. भगवान म्हणतात, खरा ज्ञानी पुरुष गेलेल्यांबद्दल शोक करत नाही, जे आहेत त्यांच्याबद्दल शोक करत नाही. आणि हे काय तुझं चाललंय? फार अप्रतिम उपदेश भगवंतानी. आणि हा उपदेश कळला नाही, कारण तो ग्लानीमध्ये होता तेव्हा, म्हणून एवढी गीता पुढे सांगावी लागली. पुढचे आत्ता सांख्ययोग सुरू झालाय. विषाद योग कसा तुमचा विषाद घालून एका झटक्यात संपवला की नाही? संपूर्ण सांख्ययोग भगवान सांगतात, आत्म्याला काहीच होत नाही. आधी आधी सगळे विषय तुम्हाला माहिती आहेत. तत्वज्ञान आता घ्यायचंच नाहीये जास्त करून. आणि मुख्य सांख्ययोगच आहे. ज्याला सांख्ययोग कळला त्याच्यासाठी पुढच्या अध्यायांची आवश्यकता नाही. वाटलं तर 18वा अध्याय शेवटचा थोडा बघा. हाच कळला नाही म्हणून पुढे एवढं लांबलंय. मुख्य उपदेश आत्म्याला वारा वाळवत नाही, अग्नी जाळत नाही, पाणी ओलं करत नाही. आत्मा कधी नष्ट होत नाही. देह नष्ट झाला तरी आत्मा नष्ट होत नाही. त्याला सुंदर उदाहरण आहे. ज्याप्रमाणे तुम्ही स्वप्नावस्थेमध्ये जाता तेव्हा जागृत अवस्था नष्ट होते. जेव्हा तुम्ही सुषुप्ती म्हणजे गाढ झोपेत जाता त्यावेळेला स्वप्नावस्था सुद्धा नष्ट होते. आणि सुषुप्ती संपून पुन्हा जागृतीत येतात तेव्हा सुषुप्ती अवस्था पण नष्ट होते. बरोबर. पण या 3 अवस्था नष्ट झाल्या तरी मी नष्ट झालो असं आपल्याला वाटतं का? मी नष्ट झालो असं वाटतं आपल्याला. त्याचप्रमाणे जन्म झाल्यानंतर मृत्यू पण येतो, त्यावेळेला ही पण एक अवस्था बदलते. मग मी कसा नष्ट होईल?
जागृती स्वप्न सुषुप्ती या जशा अवस्था आहेत. जन्म असणं म्हणजे देहामध्ये असणं आणि जन्म नसणं म्हणजे काय? मृत्यू, देहामध्ये नसणं. या पण अवस्थाच झाल्या ना. त्यावेळेला मी नष्ट कसा होईल? म्हणजे मी ज्याला म्हणायचं तो आत्मा कधीही नष्ट होत नाही. मी लहानपणापासून एवढा मोठा झालो, माझ्यामध्ये किती बदल झाले? अनेक बदल झाले. माझ्यामध्ये जरी अनेक बदल झाले तरी मी संपलेला आहे का? मी आहे तोच आहे. जन्मला जो मी होता तोच मी आत्ता पण आहे ना. आणि समजा अजून पुढचं एक 100 वर्षाचं आयुष्य आहे, कशाला कमी म्हणा, अजून 100 वर्षाचं आयुष्य आहे असं समजा, तो मी तोपर्यंत असणार आहे ना. मग तोपर्यंत तो मी असणार आहे आणि देह पडल्यानंतर लगेच तो गायब होणार आहे का? तो असणारच आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून हे जे भीष्म द्रोण जरी मरतील तरी त्यांचे देह नष्ट होतील, भीष्म द्रोण नष्ट होणार नाहीत, हे भगवान समजावून सांगतायत. आणि म्हणून छान अशी एक कबीरांचा अभंग त्याला उड जाएगा हंस अकेला. हंस म्हणजे आत्मा, जीवात्मा. त्याला पुर्यष्टक असं शास्त्रात नाव आहे. परब्रह्माचा अंश म्हणजे आत्मा तो नाही, उडून जाणार आहे तो आत्मा. म्हणजे इथं जीवात्मा घ्यायचा म्हणजे पुर्यष्टक. मन म्हणजे अंतःकरण पंचक, प्राण पंचक, विषय पंचक किंवा तन्मात्र पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक आणि अविद्या काम कर्म, या 8 गोष्टी देहातून निघून जातात. त्याला पुर्यष्टक असं म्हणतात. त्यालाच यांनी इथं हंस म्हटलेलं आहे कबीराने. उड जाएगा उड जाएगा हंस अकेला, जग दर्शन का मेला, जग दर्शन का मेला. उड जाएगा उड़ जाएगा हंस
आणि अशा प्रकारे भगवंतानी अर्जुनाला हे सांख्यज्ञान दिलं, आत्म्याची गती काय असते हे सांगितली, आणि आत्मा हा नष्ट होत नाही हे सांगितलं. आणि त्यामुळं भगवान आग्रह करतात, तस्माद युद्धस्व भारत, अरे युद्धाला तयार हो. का? हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम, तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. अरे जर मारला जाशील तर स्वर्गाला प्राप्त होशील, आणि जिवंत राहशील तर या पृथ्वीवर राज्य करशील. आणि म्हणून आता तू उठ आणि युद्धासाठी तत्पर हो. पण कसं हे युद्ध कर? सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयौ, ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसि. अरे सुख दुःख लाभ हानी यांना समदृष्टीनं पाहायला शिक, आणि अशा स्थितीमध्ये युद्धाला तू तत्पर हो. असं केल्यामुळं तुला पापाची प्राप्ती होणार नाही. हे जे तुला भय वाटतं की मी आजोबांना मारलं आणि मी काकाला मारलं आणि मी माझ्या भावाला मारलं, यानं पाप लागेल, पण समदृष्टीनं जर तू लढशील, कर्तव्यबुद्धीनं लढशील, तर तुला पापाची प्राप्ती होणार नाही, त्याचं दुःख होणार नाही. आणि हे करताना व्यवसायात्मिका बुद्धी तुझी जागृत ठेव, म्हणजेच वेद निश्चयाची बुद्धी जागृत ठेव. वेदांनी क्षत्रियांना युद्ध करायचा धर्म सांगितलेला आहे, त्यामुळं युद्धापासून विरत होणं, पळून जाणं हा क्षात्र धर्म नाही, हे लक्षात ठेव आणि त्या पद्धतीनं वाग. आणि मग पुढे भगवान म्हणतात, कर्मण्येवा अधिकार असते मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतुर्भूर माते संगोत्स्व कर्मणी. तुला कर्म करण्यापुरता अधिकार आहे, त्याचं फळ अमुक हवं हा अधिकार तुला दिलेला नाही. कर्म करण्याचा अधिकार तुला आहे. कर्मणी एव अधिकार हाते, तुझा अधिकार फक्त कर्म करण्यामध्ये आहे. मा फलेषु कदाचन, कधीही तुझा अधिकार नव्हता, नाही आहे आणि नसणार आहे त्या फळामध्ये. म्हणून कर्मफळाच्या हेतूच्या मागं लागू नको, आणि त्यामुळं कर्मापासून दूर जाण्याचाही प्रयत्न करू नको, किंवा विपरीत कर्म करण्याची प्रवृत्ती हृदयामध्ये धारण करू नको, असं भगवंतांनी सांगितलं. आणि हे सर्व करताना योगी होऊन योगबुद्धीनं हे तुला सगळं करावं लागेल. आणि योग कशाला म्हणावं तर समत्वयोग उच्यते, समबुद्धीनं समाहित चित्त ठेवून केलेलं कर्म यालाच योग असं म्हणतात. मन आपलं भरकटतं विस्कटतं, हे विस्कटू न देता समाहित चित्त ठेवून ते जर केलं तर त्यालाच योग असं म्हणतात. आणि एषा ब्राह्मी स्थिती, हीच ब्राह्मी स्थिती आहे असं भगवंतांनी सांगून दुसरा अध्याय पूर्ण केला. मग अर्जुनानं प्रश्न केला की देवा, ज्ञान कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असं तुम्ही म्हणता, मग या भयंकर अशा कर्मामध्ये मला तुम्ही, म्हणजे युद्धाच्या कर्मामध्ये मला का लोटत आहात? मला ज्ञानप्राप्ती करून घ्यायला हवी, तर तू कर्म कर, युद्ध कर असं तुम्ही का मागं लागत आहात? जर ज्ञान श्रेष्ठ आहे कर्मापेक्षा, तर तुम्ही मला युद्ध करायला का सांगत आहात? असं म्हटल्यानंतर भगवान म्हणतात, ज्ञानाचा अधिकार हा विहित कर्म केल्यानंच येतो. जो कर्माचा अधिकारी आहे त्यानं कर्म केल्यानं, म्हणजे सत्कर्म केल्यानं तो अधिकार येतो. पोचायचा आहे निष्कर्मापर्यंत, म्हणजे ज्ञानापर्यंत, पण ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी आधी सत्कर्म करायला हवं. अकर्मानं ते होत नाही, कर्म त्याग करून ते होत नाही. सत्कर्म करता 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 त्या ज्ञानाचा अधिकार होतो. आणि म्हणून म्हटलं, यद्यत आचरते श्रेष्ठस्तत्तद् दैवेतरो जनः स यत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. जे श्रेष्ठ पुरुष वागत राहतात त्याचंच अनुसरण, अनुगमन, अनुकरण इतर सर्वसामान्य लोक करण्याचा प्रयत्न करतात. तो ज्याला प्रमाण मानतो लोक त्याप्रमाणेच वागतात. म्हणून तू राजकुळातील आहेस, अर्जुन आहेस, अर्जुनानं अमुक अमुक वेळेला अशा पद्धतीनं युद्ध थांबून तो भिक्षा मागायला गेला होता, हे प्रमाणभूत होईल. आणि भविष्यातील मोठे मोठे योद्धे सुद्धा अशा मोहाच्या प्रसंगी बळी पडून युद्धापासून विरत होतील आणि क्षात्र धर्माचा त्याग करून बसतील. आणि ही एक परंपरा निर्माण होईल, निशस्त्रीकरणाची भयानक परंपरा निर्माण होईल. आणि म्हणून तुला हे कर्तव्य करायला हवं. अहंकार विमूढात्मा कर्ता हमिति मन्यते, मी कर्म करत आहे
असं ज्याला वाटतं तो अहंकाराने अत्यंत मूर्ख झालेला विमूढ आत्मा आहे. करता मी नाहीये, आत्मा हा करता नाहीये, तर करता कोणीतरी वेगळाच आहे. ज्याच्यामध्ये अहंकार आहे त्याला हे वाटतं की मी कर्म करतोय, आणि म्हणून तुलाही सध्या हेच वाटत आहे की तू कर्म करतायस, तू युद्ध करतायस, आणि त्यामुळं तुझ्यामुळं हे लोक मारले जातील आणि त्याचं पाप तुझ्या डोक्यावर चढेल. तर हे अहंकारी व्यक्तीचं लक्षण आहे, आणि म्हणून तू याच्यापासून विरत हो. पण ज्ञानी पुरुष मात्र गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. गुणच गुणांमध्ये क्रिया करत राहतात, म्हणजे विषयरूपी गुणरूपी विषय आणि गुणरूपी इंद्रिय ही एकमेकांमध्ये विरत होऊन कार्य करत राहतात. आणि त्यामुळं ज्ञानी पुरुष इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय किंवा भोग यांच्याकडे तटस्थपणे पाहतो. मी ते कर्म करत आहे असं कदापिही मानत नाही, आणि त्यामुळं तो अडकत नाही. तेव्हा आता तू युद्ध स्वविगत ज्वर, हा तुझ्या मनामध्ये जो शोकरूपी ज्वर निर्माण झाला आहे तो ज्वर नष्ट कर, तो शोक त्याग कर, आणि आता युद्धाला उभा राहा. याचं कारण स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. स्वधर्माचं आचरण करणं आणि ते करता करता मृत्यू जरी आला तरी तो श्रेयो मार्गाचा मार्ग आहे. श्रेयो मार्ग म्हणजे हिताचा मार्ग आहे. पण परधर्मो भयावह, दुसऱ्याच्या धर्माचं पालन करणं हे अत्यंत भीतीदायक आहे. याचं कारण ते ऐहिक लोक सुद्धा नष्ट करतं, आणि परलोकाचा तर प्रश्नच येत नाही, परलोकही नष्ट करून टाकतं. आणि म्हणून तू स्वधर्माचं म्हणजे आपल्या क्षात्र धर्माचं पालन कर आणि युद्धासाठी तयार हो. अर्जुनानं विचारलं, मग पुरुष पापाचरण तरी का करतो? त्याचं कारण काय? भगवंतांनी कारण सांगितलं, काम एष क्रोध एषो रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विध्येनम नित्यवैरिण्यम. जो काम आहे म्हणजे प्रबळ इच्छा, तोच क्रोध पण आहे. एकाच्याच दोन बाजू आहेत, एका नाण्याला दोन बाजू असतात. तसं कामच क्रोध होतो, क्रोधच काम होतं. रजोगुण समुद्भव हा एकतर रजोगुणातून उत्पन्न झालेला असंही सांगितलं गेलंय, किंवा रजोगुणाला उत्पन्न करणारा असंही सांगितलं गेलंय. असा हा काम, हाच नित्यवैरी आहे, तुझा नित्यवैरी आहे. विध्येनम नित्यवैरिणम, म्हणून त्याच्यापासून दूर राहा बाबा, असं भगवंतांनी सांगितलं. कारण इच्छारूप शत्रू हा, काम नावाचा इच्छारूप शत्रू हा ज्ञानावर आवरण घालतो, इंद्रियांना प्रभावित करतो. आणि मग काय होतं? इंद्रियाणि पराण्याहु इंद्रियभ्यो परम मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सहा. इंद्रिय शरीराच्या पलीकडची आहेत, पण इंद्रियांच्या पलीकडचं मन आहे, मनाच्या पलीकडे बुद्धी आहे, आणि बुद्धीच्या पलीकडे असणारा तो साक्षी रूपात असणारा आत्मा आहे. त्या आत्म्याचं ज्ञान व्हायला हवं, तर याच्यावरच पांघरून घातलं जातं काम नावाच्या या शत्रूमुळं. आणि म्हणून तू सदैव त्याच्यापासून दूर राहा. आत्मा हा द्रष्टा आहे, तर कामरूपी शत्रू त्याचा नाश करतो, म्हणून तू त्याचा नाश कर असं सांगितलं. या कामावर तू म्हणजे प्रबळ इच्छाशक्तीवर तू विजय मिळव असं सांगून भगवंतांनी 3रा अध्याय पूर्ण केला. आणि 4थ्या अध्यायामध्ये भगवान सांगायला सुरुवात करतात, हा जो योग आहे जो तुला मी सांगत आहे, हा योग मी फार फार पूर्वी आदित्याला सांगितला होता. याचं कारण जन्म कर्मच मे दिव्यम, माझा जन्म माझं कर्म हे सर्व दिव्य आहे. मी काही पहिल्यांदाच जन्मलो नाही, तूही पहिल्यांदा जन्मला नाहीस. फक्त फरक असा आहे, मला माझ्या पूर्वीच्या प्रत्येक जन्माचं स्मरण आहे, आणि तुला मात्र पूर्वजन्माचं स्मरण नाही आहे. म्हणून तुला असं वाटतं की इतका जुना आदित्य असताना आणि तुम्ही तर आत्ताचे असताना तुम्ही ते ज्ञान आदित्याला कसं काय दिलं? तर असं नाही आहे. म्हणून मी सदैव जन्म घेत असतो, त्या त्या युगांमध्ये उत्पन्न होतो, आणि नष्ट होत आलेली किंवा अगदी विस्कळीत झालेली ही धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी, ती चौकट बसवण्यासाठी मी पुन्हा येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. मी स्वतःला प्रकट करतो, आणि कशासाठी करतो? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. साधूंचं रक्षण करणे, दुष्टांचा विनाश करणे. आणि त्यामुळं
धर्माची पुनर्स्थापना करणे हेच माझं कर्तव्य आहे आणि हे मी बजावत आलेलो आहे. आणि म्हणून ये यथा माम प्रपद्यन्ते तंस्तथैव भजाम्य, जे ज्या पद्धतीनं माझं भजन पूजन करतात त्यांना सुद्धा त्याच पद्धतीनं मी भजतो, त्यांना प्रतिसाद देतो. यासाठी माणसा स्वाभाविक असणारं कर्म आहे ते त्याच्या जन्मानुसारच त्याला त्या वर्णामध्ये उत्पन्न करतं. आणि म्हणून आपल्या वर्णाला आणि आश्रमाला धरून माणसानं सदैव आचरण ठेवावं. मीच या पृथ्वीमध्ये मनुष्य लोकासाठी विशेष करून वर्णाश्रम व्यवस्था निर्माण केली. त्यामध्ये सत्वगुण प्रधान लोकांना ज्यांचा स्वभाव आहे ते ब्राह्मण वर्णाचे लोक आहेत. जे सत्व मिश्रित रजोगुण प्रधान आहेत ते क्षत्रिय आहेत. जे तमोगुण मिश्रित रजोगुण प्रधान आहेत ते वैश्य आहेत. आणि जे रजोगुण मिश्रित तमोगुण प्रधान आहेत ते शूद्र आहेत. अशा 4 व्यवस्था मी निर्माण केल्या आहेत, असे 4 वर्ण मी निर्माण केलेले आहेत. पण हे सगळं करणारा मला कुठलंही कर्म मला लिप्त करत नाही, चिकटत नाही. न माम लिंपंती कर्माणी न मे कर्मफले स्पृहा. मला कोणतंही कर्म चिकटत नाही. याचं कारण मला कोणत्याच कर्माच्या फळामध्ये आसक्ती निर्माण होत नाही. मी सदैव त्याच्यापासून मुक्त असतो. म्हणून कर्म करताना द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगरूपी यज्ञ, स्वाध्यायरूपी यज्ञ, ज्ञानरूपी यज्ञ, व्रतरूपी यज्ञ असे विविध प्रकारचे यज्ञ हे साधक करत असतात. ही सर्व कर्म यज्ञ स्वरूपच मानायला हवीत. आणि इतकं सगळं करत असून सुद्धा ज्ञान जर नसेल तर ते अपूर्ण आहे. याचं कारण सर्वं कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. कोणतंही कर्म असो त्या कर्माचं पर्यवसान हे ज्ञानामध्येच होतं आणि ज्ञानाच्या पुढे ते जात नाही. कर्म हे जड असल्यामुळं ते ज्ञानापर्यंत पोहोचत नाही. ज्ञान हे कसं आहे, तरल आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून कर्मातून ज्ञानाकडे झेप घ्यायची. आत्ता ज्ञानाचा थेट अधिकार नसल्यामुळं कर्म करायला सांगितलं, पण कर्म करणं हा उद्देश नाही आहे. उद्देश ज्ञान प्राप्ती करणं हा आहे. पण तो या सध्याच्या कर्ममार्गाशिवाय होणं शक्य नाही. म्हणून तुला कर्म सांगितलं. याचं कारण सर्वं कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. ज्ञानापाशी आलं की कर्म संपून जातं. मग ते ज्ञान कसं मिळवायचं, तर ते महापुरुषांना शरण जाऊन मिळवायचं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. ज्ञानी महापुरुष तत्वदर्शी हे तद्विधी हे तू जाणून घे. कसं मिळवायचं कर्म, प्रणिपातेन सद्गुरूंना शरण जाऊन वंदन करून, परिप्रश्नेन जिज्ञासा व्यक्त करून त्याचं उत्तर मिळवून, आणि सेवया गुरूंची सेवा करून. या 3 पैकी 1, 2 किंवा सर्वही मार्गातून ते ज्ञान, जे ज्ञान कर्मांनाही भस्म करून टाकतं आणि आत्म्यापर्यंत घेऊन जातं, ते ज्ञान ह्या पद्धतीनं महापुरुषांच्या संगतीत प्राप्त होतं. आणि ते ज्ञान इतकं महत्त्वाचं आणि इतकं महान आहे. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. या ज्ञाना एवढं म्हणजे या आत्मज्ञाना एवढं या सकल ब्रह्मांडामध्ये पवित्र असं अन्य काहीही विद्यमान नाही. ज्ञानच सर्वात पवित्र आहे असं भगवान सांगतात. आणि मग पुढे भगवान म्हणतात, आणि म्हणून या ज्ञान खड्गानं आत्म्याविषयीचे सर्व संशय तू नष्ट कर, त्याला छेद दे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, युद्धासाठी तयार हो. तुझं आत्ताचं कार्य युद्ध करणं हे आहे. अर्जुना, युद्धासाठी सज्ज हो. भगवंत एवढं अर्जुनाला समजावून सांगत आहेत, पण अर्जुनाचे प्रश्न सुरूच आहेत. अर्जुन म्हणतो, कर्मसन्यास व शास्त्रोक्त कर्म अनुष्ठान यामध्ये श्रेयस्कर काय आहे? कर्माचा त्याग करणं हे श्रेयस्कर आहे की शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे कर्म करत राहणं हे श्रेयस्कर आहे? भगवंतांनी उत्तर दिलं, अर्जुना, या दोन्ही गोष्टी श्रेयस्कर आहेत. पण फरक काय आहे? ज्याला आत्मज्ञान नाही त्याच्यासाठी कर्म मार्ग हा श्रेयस्कर आहे. ज्याला आत्मज्ञान आहे तो कर्माचा त्याग करून ज्ञानामध्ये स्थिर होऊ शकतो. पण ज्याला ते नाही त्याला मात्र कर्ममार्गानंच पुढे जायला हवं.
कारण सांख्य आणि योग म्हणजे कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग हे विरोधातले नाही आहेत. ईश्वरासाठी कर्म करत राहावं. जे योगी आहेत, जे कर्ममार्गाचे अधिकारी आहेत, त्यांनी भगवंतासाठी ईश्वरासाठी कर्म करावं, स्वतःसाठी कर्म करू नये, हा त्यांचा स्वभाव असला पाहिजे. म्हणून अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. हे कर्म करताना त्या कर्माचा प्रभाव किंवा त्याचा लेप का चढतो याचं कारण भगवंतांनी सांगितलं की ज्ञान हे अज्ञानानं झाकलं गेलेलं आहे आणि म्हणून जीवजंतू मोहित होतात. पण हे ज्ञान ज्याला प्राप्त झालेलं आहे तो कसं आहे? विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कवी हस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडित समदर्शिनः. हे ज्ञान ज्याला प्राप्त झालं तो मात्र कसा आहे? तो विद्या विनय यांनी संपन्न आहे. आणि हा ब्राह्मण असो, गाय असो, हत्ती असो, कुत्रा असो किंवा एखादा चांडाळ असो, या सर्वांना समदृष्टीनं पाहतो असा हा ज्ञानी पुरुष. अशा ज्याला एकत्वाचा अनुभव आला, सगळ्यांमध्ये तो एकच परमानंद, तो सच्चिदानंद भरून उरलेला आहे, असा अनुभव ज्याला आला त्यानं जिवंतपणीच हा पुढील जन्म जिंकलेला आहे, म्हणजे तो जीवनमुक्त झालेला आहे. आणि म्हणून तू मोक्षपरायण हो आणि मज महेश्वराला, भगवान श्रीकृष्ण सांगतात, मज महेश्वराला जाणून घे आणि मुक्त हो, असं म्हणून भगवंतांनी 5वा अध्याय पूर्ण केला. मग पुढे भगवान सांगतात, सर्व संकल्प संन्यासीच योगारूढ होऊ शकतो. सर्व संकल्पाचा संन्यास ज्यांनी केलाय तोच योगावर आरूढ होऊ शकतो. म्हणून सांख्य आणि योग हे भेद मानण्याचं कारण नाही आहे. मग काय करावं? उद्धरेद आत्मना आत्मानं नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. इथं भगवंतानी उद्धरेत आत्मना आत्मानं, स्वतःचा उद्धार करावा, स्वतःच्या आत्म्याचा स्वतःच उद्धार करावा, या अर्थाला आचार्यांनी खूप छान सांगितलं. आचार्य म्हणतात योगारूढताम आपादयेत. योगारूढ अवस्थेला प्राप्त करणं म्हणजेच स्वतःचा उद्धार करणं आहे आणि ती अवस्था प्राप्त न करणं म्हणजे स्वतःची हानी करणं आहे. म्हणून माणसाने योगारूढ होण्याचा अभ्यास करावा. जो योगारूढ पुरुष आहे त्याचा स्वभाव काय आहे? समलोष्टाश्मकांचन. त्याला मातीचं ढेकूळ आणि सोनं आणि दगड हे सगळे सारखे असतात. त्याची कशातच आसक्ती नसते. सर्व गोष्टी त्याला समप्रमाणात दिसत असतात. आणि मग अशा पद्धतीनं योगारूढ व्हावं. त्याच्यासाठी नियम सांगितला, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. ज्याचा आहार शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे आहे, ज्याचं वागणं फिरणं बोलणं शास्त्रानुसार आहे, ज्याचं कर्म त्याच्या सर्व हालचाली या शास्त्रोक्त आहेत, ज्याचं झोपणं शास्त्रानुसार आहे म्हणजे जो लवकर झोपतो, ज्याचं उठणं शास्त्रानुसार आहे म्हणजे जो लवकर उठतो, हे नियम जो पाळतो त्याचा आहार शास्त्रानुसार आहे. हा काय आहे? यानं साधलेला योग, यानं केलेला योगाभ्यास हा दुःखाचा नाश करणारा ठरतो, अन्यथा ठरत नाही. अशा पद्धतीनं योगाभ्यास करावा. आणि मग भगवान सांगतात, यो माम पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति. जो माझ्यामध्ये सर्वांना पाहतो आणि सर्वांना माझ्यामध्ये पाहतो त्याला सर्वात्मैकत्वदर्शी असं म्हणतात. तोच आत्मोपम्य स्थितीला म्हणजेच मीच आत्मा आहे या उपमेला प्राप्त होतो. अशा व्यक्तीलाच उत्कृष्ट योगी असं म्हटलेलं आहे. हा योगी हा सर्वोत्कृष्ट आहे. अर्जुनानं विचारलं पुढं, अरे बाबा, हा योग करणं फार अवघड आहे, हे काही सोपं काम वाटत नाही. चंचलम मे मन कृष्ण प्रमाथिबलवदृढम तस्य निग्रह मन्येहम वायुरेव सुदुष्करम. या मनाला आवरायचं म्हणजे प्रचंड मोठ्या वादळाला मुठीमध्ये बांधल्यासारखं मला वाटतं. अत्यंत प्रमाथी असं म्हणजे बलवान असं मन आहे, अत्यंत हे उर्मट आहे. याला कसं काय आवरायचं बाबा? मला तर अशक्य वाटतं. भगवंतानी प्रथमदर्शनी त्याला होकार दिला, अर्जुना तू म्हणतोस ते खरं आहे, पण म्हणून ते आवरता येत नाही हे काही खरं नाही. त्याला 2 गुण तुमच्याकडे हवेत. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. उत्तम असा योगाभ्यास सातत्यानं करणं आणि वैराग्याची धारणा करणं, या 2 गोष्टी जर प्राप्त झाल्या तर तुम्हाला हा योग साधतो. मग अर्जुन म्हणतो,
जो प्रयत्नहीन आहे, शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे काय त्याला करायची बुद्धी होत नाही, त्याची तेवढी क्षमता नाही आहे, पण श्रद्धाळू आहे बिचारा आणि जमेल तसं काहीतरी करतोय, म्हणजे एका अर्थाने योगभ्रष्ट झालाय. मग तो कोणत्या गतीला जातो, त्याला मरण आलं असंच वागताना शास्त्रानुसार काय ते योग धारणा करत नाहीये, पण त्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे, भगवंताबद्दल प्रेम आहे आणि जमेल तसं काहीतरी तो करतोय. मग अशा माणसाची गती काय आहे? तेव्हा भगवंताने अर्जुनाला दिलासा दिला आणि आश्वासन दिलं, नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. कल्याणकृत, कल्याणकारी कोणतीही गोष्ट दुर्गतीला जात नाही. असा योगभ्रष्ट पुरुष शुचीनाम श्रीमतांगे हे योगभ्रष्टोभिजायते. हा अत्यंत श्रीमान अशा लोकांच्या घरामध्ये त्याचा प्राप्त जे पुण्य आहे ते पुण्य संपलं स्वर्गामध्ये किंवा उच्च लोकामध्ये राहून की तो अशा घरामध्ये जन्माला येतो. अन्यथा तो योग्यांच्याच घरामध्ये उत्पन्न होतो आणि अंततोगत्वा त्या माध्यमातून शनैः शनैः तो मोक्षाच्या मार्गाला लागतो आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. म्हणून हा योग तू आत्मसात कर, काही कर. हा योग अत्यंत महत्त्वाचा आहे. तो किती महत्त्वाचा आहे भगवान सांगतात, तपस्विभ्योधिको योगी ज्ञानीभ्योपि मतोधिका कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्माद योगी भव अर्जुन. अरे तपस्व्यापेक्षा हा योग मोठा आहे. जे अभ्यास करून ज्ञान मिळवतात त्यांच्यापेक्षा हा योग मोठा आहे. जे कर्ममार्गाचे निष्काम कर्मानं पुढे जाणारे आहेत त्यांच्याही पेक्षा हा योग मोठा आहे. हा योगी मोठा आहे. आणि म्हणून तू असा योगी बन, हा भगवंतांनी अर्जुनाकडे आग्रह केलाय. आणि त्या योगांमध्ये सुद्धा श्रेष्ठ योगी कोण आहे? योगिनाम अपि सर्वेषाम, या सर्व योगांमध्ये मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मतः. या सर्वांमध्ये सुद्धा जो माझ्याशी एकरूप झालेला आहे, मनानं एकरूप झालेला आहे आणि श्रद्धेनं मला भजतो असा भक्त असणाराच योगी मला या सर्व योगांमध्ये सर्वश्रेष्ठ वाटतो. आणि म्हणून भगवंतांनी भक्तावर शिक्कामोर्तब केला. आणि असं म्हणून भगवंतांनी 6 अध्याय पूर्ण केले. मग भगवान पुढे सांगतात, अर्जुना पार्था, मला निसंशयपणे जाणण्याचा मार्ग तुला सांगू का रे? ए पहा, माझे 2 प्रकृती आहेत. एक अपरा प्रकृती आहे, दुसरी परा प्रकृती आहे. अपरा प्रकृती ही खालच्या स्तराची आहे. 5 महाभूत, मन, अहंकार, महत्त्व अशी ही अपरा प्रकृती. आणि हिला धारण करणारी परा नावाची जी प्रकृती आहे ती जीवभूत आहे, त्यामध्येच क्षेत्रज्ञ असतो. या दोघींच्या द्वारे मी सर्व निर्माण करतो. मी या सर्वांमध्ये विद्यमान आणि मी सर्वश्रेष्ठ आहे, एवढे लक्षात ठेव. आणि ही प्रकृती माझी कशी आहे? दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया. त्रिगुणांनी युक्त असणारी ही माया, 3 गुणांनी युक्त असणारी ही गुणमयी आहे. आणि ही पार करणं खूप 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 कठीण आहे, असा हिचा प्रभाव आहे. 4 प्रकारचे सुकृती लोक असतात. हे लोक ही गुणमयी अशी माया पार करू शकतात. त्यामध्ये आर्त असतो, जो दुःखाने ग्रासलेला असतो. एक असतो तो अर्थार्थी असतो, जो पैशासाठी, सत्तेसाठी, संपत्तीसाठी म्हणून माझी भक्ती करतो. तिसरा असतो तो जिज्ञासू असतो. त्याला खरंच माझ्याबद्दल प्रेम निर्माण झालेलं असतं आणि जाणून घ्यायचं असतं की मी कोण आहे, कसा आहे, माझी प्राप्ती कशी होते. तो जिज्ञासू आहे. आणि सर्वश्रेष्ठ जो आहे तो ज्ञानी भक्त आहे, जो मला यथार्थपणे जाणतो, जो नित्य युक्त आहे, त्याला ज्ञानी म्हटलं. आणि या चौघामध्ये हा ज्ञानी सर्वश्रेष्ठ आहे. तो ज्ञानी कसा आहे? वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. वासुदेवच हे काही सर्व झालेलं आहे. हे वासुदेवाचंच एक प्रकारचं प्रकटीकरण आहे असं त्या ज्ञानी पुरुषाला वाटत असतं. यालाच श्रुती पण आहे, सर्वं खल्विदं ब्रह्म. ती श्रुती पण हेच सांगते, सर्वं खल्विदं ब्रह्म. हे सर्व जे दिसतंय हे ब्रह्मस्वरूपच आहे. तेव्हा असा महात्मा होणं अत्यंत दुर्लभ आहे. आणि मृत्यूसमयाच्या वेळेला सुद्धा हा मला जाणत असतो, असं म्हणून भगवंतांनी 7 अध्याय पूर्ण केले. 8व्या अध्यायाच्या प्रारंभाला अर्जुन विचारतो, अंतकाळी तुझे ज्ञान कसं होतं रे, हे मला सांग. भगवंतांनी ब्रह्म याची व्याख्या सांगितली, जे अविनाशी आहे. अध्यात्म याची व्याख्या सांगितली, जो देहामध्ये असणारा प्रत्यगात्मा आहे तोच अध्यात्म आहे. कर्म याला चरु किंवा पुरोडाश यांच्या द्रव्याचा त्याग करणं, यालाच कर्म म्हटलेला यज्ञामध्ये.
अधिभूत ज्याला विचारलं अर्जुनानं, त्याला विनाशी प्राण्यांमध्ये असणारं तत्व हे अधिभूत सांगितलं आणि अधियज्ञ मी स्वतः आहे असं सांगितलं. यज्ञाचा अभिमानी असणारा ईश्वर, ती देवता, हाच काय आहे, अधियज्ञ आहे असं सांगितलं. आणि असं म्हणून अंतकाळी जीव हे तद्भाव भावित असतात. त्यांच्या ज्या वासना प्रबळ झालेल्या असतात ना, त्या वासनांनी ते तद्भाव भावित झालेले जीव असतात आणि माझ्या स्मरणानंच जीवांना मुक्ती मिळते असं भगवान सांगतात. अंतकाळी जर मुक्त व्हायचं असेल तर माझं स्मरण व्हायला पाहिजे. तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच, म्हणून सदैव तू माझंच स्मरण कर बाबा. प्रत्येक वेळेला तू माझं स्मरण कर आणि आता चल उठ, युद्धाला लाग. युद्ध करताना सुद्धा माझं स्मरण कर असं भगवंत सांगतायत. अभ्यास योगानंच माझी प्राप्ती होते, आपोआप माझी प्राप्ती होत नाही. ब्रह्मलोकापासून सर्व हे असणारे लोक हे पुनरावृत्ती करणारे आहेत, पण जो मला प्राप्त होतो त्याला पुनर्जन्म नाही. यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, असं हे माझं परमधाम आहे. ज्या धामाला प्राप्त केल्यानंतर पुन्हा जन्म नाही, तेच धाम हे परमधाम आहे. आणि हे धाम भक्तीनेच साधले जाते असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. शुक्ल मार्गाची गती सांगितली, जे ध्यान साधनेतून जातात त्यांना क्रममुक्तीची प्राप्ती होते. कृष्ण मार्गाची गती सांगितली, त्यामध्ये कर्मी साधक असतात, ते सारखे पुन्हा जन्माला येत असतात, मरण पावत असतात, पुनरावृत्ती होत असते. ध्यान मार्गाचे जे लोक आहेत ते पुढं 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 सरकत कालांतरानं का होईना त्यांना मुक्ती मिळते, एका दिशेनं ते जात राहतात. म्हणून हा ध्यानयोग साधला पाहिजे असं म्हणून भगवंतांनी 8वा अध्याय पूर्ण केला. आणि 9व्या अध्यायामध्ये अत्यंत महत्त्वाचा अध्याय असणारा हा भगवान सांगतात, मी राजगुह्य योग तुला सांगतो, अत्यंत गोपनीय असा योग तुला सांगतो. अरे मी खरं तर अव्यक्त मूर्ती आहे, मी प्रकट नाही आहे, मी सर्वव्यापी आहे, माझ्यातच सर्व भूत आहेत, पण मी त्यांच्यामध्ये नाही आहे, मी त्यांच्यापासून वेगळा आहे, मी त्यांच्यामध्ये लिप्त झालेलो नाही आहे. कोणतेही कर्म मला बाधू शकत नाही, बद्ध करू शकत नाही. आणि म्हणून अशा माझं तुला चिंतन कीर्तन करता आलं पाहिजे. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्त्य मां भक्त्या. अशा पद्धतीनं जर माझं सतत चिंतन केलं, कीर्तन केलं, माझ्या गुणांचं वर्णन केलं, असं जर केलं तर मात्र मी त्यांचा उद्धार करतो. नानाविध पद्धतीने माझी उपासना केली जाते असं भगवंतांनी सांगितलं. सकाम कर्मी मात्र क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. जे सकाम बुद्धीनं माझी उपासना करतात ते मात्र मर्त्य लोकामध्ये येऊन पडतात. परंतु अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. पण अनन्य भावानं म्हणजे एकरूप होऊन माझं जे चिंतन करतात, रामे चित्तलय सदा भवतु मे, हे जे म्हटलेलं आहे रामरक्षेत, त्या पद्धतीनं भगवंतामध्ये चित्ताचा लय करून जे माझं चिंतन करतात, अनन्यश्चिंतयन्तो मां असे जे आहेत ते मात्र नित्याभियुक्त म्हणजे सतत ध्यान करणारे होतात आणि ते मला काय करतात, प्राप्त करतात. म्हणून आता तुला मी मार्ग सांगतो काय करायचं. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. म्हणून तू जे जे काही करशील, जे काही खाशील, जे काही हवन करशील, पूजा करशील, जे काही दान करशील, जी काही तपस्या छोटी मोठी करशील, ही सर्वच्या सर्व मला अर्पण कर. ब्रह्मा अर्पणमस्तु, कृष्णार्पणमस्तु, ईश्वरार्पणमस्तु असं म्हण. आणि ही केलेलं प्रत्येक कर्म तू मला अर्पण कर, त्यानं तुला माझी प्राप्ती नक्की होईल. मी सर्वांबद्दल समबुद्धीनं वागणार आहे. आणि म्हणून तर मी असं म्हणतो, अपिचेत सुदराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो हि सहा. तो कितीही वाईट वागणारा एखादा व्यक्ती असू दे, सुदुराचारो, किती वाईट वागणारा असो, पण आता आपली चूक त्याला लक्षात येऊन इथून पुढे जर त्यांनी भजते माम अनन्य भाग, अनन्य भावानं माझी त्यांनी पूजा अर्चा चिंतन जप ध्यान मनन उपासना सुरू केली, त्याला तुम्ही साधूच माना. साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो हि सहा. त्याला व्यावसायित्मक बुद्धी प्राप्त झाली आहे, त्याला साधूच मानलं पाहिजे. क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांतीम निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि नमे भक्त प्रणश्यति. किती मोठी गोष्ट भगवंतांनी इथं सांगून ठेवलेली आहे. भगवान म्हणतात नमे भक्त प्रणश्यति. अरे माझ्या भक्ताचा नाश कुणी करू शकत नाही. सांगतानाही रोमांच येतात अंगावर. माझ्या भक्ताचा नाश कुणी
करू शकत नाही. लक्षात ठेव, असा मनुष्य धर्मात्माच म्हणवला जातो आणि तो लवकरात लवकर चिरशांतीला, जी शाश्वत आहे, जी नष्ट न होणारी आहे, त्याला प्राप्त होतो. कोणतेही प्रतिजानेही नमे भक्त प्रणश्यती, माझा कोणताही भक्त कधीही नाश पावत नाही. मग त्याला उपाय काय? मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मान नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तैवम आत्मानं मत्परायणः. आणि म्हणून हा अत्यंत गुह्य योग भगवान सांगताना म्हणतात, माझ्या मनाशी एकरूप हो, मन मना भव मद्याजी, माझंच यजन करणारा हो, माझीच पूजा करणारा. आता संसाराची आणि प्रपंचाची पूजा खूप झाली, हांजी हांजी करणं खूप झालं, आता माझी पूजा कर. मदभक्तो, माझा भक्त तू बन. माम नमस्कुरु, नमस्कार तर मलाच कर. माम एव एष्यसी युक्त एवम, असं करशील तर योग्य योगाची प्राप्ती होऊन तू मलाच येऊन मिळशील. आत्मानं मत्परायण, हा माझ्याशी परायण झालेला असा तू मला येऊन प्राप्त होशील. असं म्हणून भगवंतांनी 9वा अध्याय पूर्ण केला. पुढे भगवान म्हणतात, माझ्या असंख्य विभूती आहेत, नस्त्यंतो विस्तरस्य मे, आणि अनेक विभूतींचं वर्णन केलं. असंख्य विभूती माझ्या आहेत. काही तुम्हाला थोडक्यात सांगतो. आदित्यामध्ये मी विष्णू आहे, नक्षत्रामध्ये सूर्य आहे, मरुतांमध्ये मी मरीची आहे, नक्षत्रामध्ये मी चंद्र आहे, वेदांमध्ये सामवेद आहे, देवांमध्ये इंद्र मी आहे, इंद्रियांमध्ये मन आहे, भूतांमध्ये चेतना मी आहे, रुद्रांमधला शंकर मीच आहे, यक्षांमधला कुबेर मीच आहे, वसूंमधला अग्नी मी आहे, पर्वतामधला मेरू मी आहे. अशा अनेक विभूती भगवंतांनी सांगितल्या. आयुधांमध्ये वज्र मी आहे, महर्षींमधला भृगू मीच आहे, पदरूप वाणीमध्ये ओंकार मी आहे असं भगवान सांगतात. सर्व जलदेवतांमधला वरुण मी आहे असं सांगून भगवान पुढे म्हणतात, प्रवाहांमध्ये गंगा मीच आहे, आणि विद्यांमधली अध्यात्म विद्या मी आहे, सर्व अक्षरांमधला आकार मी आहे, समासांमधला द्वंद्व समास हा मी आहे, स्त्रियांमध्ये श्री, वाक, स्मृती, मेधा, धृती, क्षमा या ज्या देवता आहेत, स्त्रियांमध्ये असणाऱ्या या सगळ्या देवता पण मीच आहे, सर्व मासांमधला मार्गशीर्ष मास मी आहे, छंदांमधली गायत्री छंद मीच आहे, आणि ऋतूंमधला वसंत ऋतू मी आहे, अरे सर्व शस्त्रधाऱ्यांमधले दाशरथी भगवान श्रीराम मीच आहे असं सांगून भगवान पुढे म्हणतात, चराचर भूतांमध्ये संपूर्ण मीच आहे, सर्व भूतांचं बीज मीच आहे, माझ्या विभूतींना अंत नाही, पार नाही, असा मी भगवान आहे. अरे एवढंच काय सांगायचं? एका शब्दात जर तुला सांगायचं झालं तर ऐक, एकांशेन स्थितो जगत, माझ्या एका अंशावर हे सगळं जग स्थिर आहे, ह्याच्या पलीकडे मी पसरलेला आहे असं म्हणून भगवंतांनी आपल्या विभूती 10व्या अध्यायात सांगितल्या. अर्जुन म्हणतो, तुझ्या या अध्यात्मरूपी उपदेशानं माझा मोह नष्ट झालेला आहे, तुझे वैष्णव रूप आता मला पाहण्याची जिज्ञासा भगवंता निर्माण झाली आहे, माझ्यावर कृपा कर आणि ते दाखव. भगवान म्हणतात, दिव्यम ददामि ते चक्षुः पश्यमे योगमैश्वरम. अरे तुला ह्या डोळ्यांनी या चर्मदृष्टीनं नाही दिसणार, तुला दिव्य दृष्टीनं हे दर्शन दिसेल, आणि म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देतो. ज्याला आपण इथं मध्यभागी म्हणतो ना, हे स्थान दिव्य दृष्टीचं आहे. हे 2 डोळे आहेत, हे चर्मदृष्टी आहे, हे दिव्य दृष्टी आहे, आणि ही ज्ञानदृष्टी आहे. तेव्हा आता तुला हे दिव्य दर्शन देतो. आणि म्हणून भगवंतांनी अद्भुत रूप धारण केलं. संजयानं त्याचं अद्भुत वर्णन केलं. महायोगेश्वरो हरिः परमं रूपमैश्वरम. भगवंतानं अद्भुत रूप घेतलं. हजारो हात, हजारो मुख, हजारो चरण. अरे काय भगवंतांनी सर्व व्यापून टाकले असं अर्जुनाला दिसलं. अर्जुन अवाक झाला, आणि असं रूप पाहून अर्जुन भयभीत होऊन म्हणतो, इतके उग्र रूप असणारा तू कोण आहेस रे? अरे सर्व योद्धे तुझ्याच मुखात प्रवेश करतायत, कोणी तुझ्या दाताच्या फटीत अडकलं काय, कोणी आत शिरलं काय, कोणी ओरडतायत, आणि तू खलबत्त्यासारखं त्यांना अगदी कुठून टाकत आहेस. इतकं भयानक तुझे रूप मला दिसत आहे. असं करण्याची तुला प्रवृत्ती का झाली आहे? तू कोण आहेस मला समजावून सांग. असं म्हटल्यानंतर त्या प्रचंड मोठ्या दिव्य भयानक रूपामध्ये, त्याला विश्वरूप दर्शन म्हणतात, त्या रूपातून तिथून आवाज ऐकू आला भगवंताचा, अरे मी लोकक्षय करणारा काल आहे, मी सर्वांना या शत्रूंना पूर्वीच मारलेलं आहे, आणि म्हणून तस्मात उत्तिष्ठ यशो लभस्व. चल उठ आणि यशस्वी हो. निमित्त मात्रम भवसव्यसाचिन. या युद्धाचा निमित्त तू बन. अरे ह्यांना संपवायचं मी ठरवलेलं आहे, यांना कोणी वाचवू शकत नाही जगामध्ये.
मी ठरवलेलं आहे, हे दिव्य दर्शन मी तुला भविष्यामध्ये जे घडणार आहे ते दाखवत आहे. हे संकल्पातून हे मारलेले आहेत, ह्यांना मी मारलेलं आहे. निमित्त तुला बनायचं की नाही हे तू ठरवायचं आहे, म्हणून तू निमित्त बन. अर्जुन हे पाहून आणि ऐकून भावविभोर झाला आणि तो हात जोडून भगवंताला म्हणायला लागला, तू आदि करता आहेस, तू अक्षर ब्रह्म आहेस. अरे तुझ्या या रूपाला अंत पार नाहीये. मी भयभीत झालोय. अरे तुझं ते सौम्य रूप, चतुर्भुज असणार ते सौम्य रूप धारण कर. मला हे सहन होत नाहीये. आणि मग संजयानं धृतराष्ट्राला सांगितलं. भगवंताने पूर्वरूप धारण केले आणि भगवान आता अर्जुनाला बोलतात, हे रूप केवळ अनन्य भक्तीनंच पाहता येतं बरं. सर्वसामान्यांना हे रूप पाहता येणं या पृथ्वीवर असंभव आहे. असं म्हणून 11वा अध्याय पूर्ण झाला. पुढे अर्जुन विचारतो, सगुण आणि निर्गुण उपासना करणाऱ्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? तेव्हा भगवान सांगतात, जो सगुण उपासना करणार आहे तो उत्तम आहे. याचं कारण, निर्गुणोपासकांना क्लेशस्तेषाम अधिकतरः. माझं निर्गुण रूप प्राप्त करणं सोपी गोष्ट नाही आहे. त्यांना क्लेश अधिक आहेत, त्यांना ते निर्गुण रूप साधत नाही. म्हणून माझ्या भक्तांच्या बाबतीमध्ये विचारशील तर तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. तो निर्गुण उपासक असो अथवा सगुण उपासक असो, कोणी असो, त्या दोघांचा मीही उद्धार करतो. पण सगुण उपासकाला मी सहज प्राप्त होतो. त्यासाठी एक नियम मात्र आहे, मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धिम निवेशय. माझ्यामध्येच मन स्थिर कर आणि माझ्यामध्येच बुद्धीनं प्रवेश कर. त्यानं निसंशयपणे माझ्यातच तू राहशील, हा अधिकार तुला प्राप्त होईल असं भगवंतांनी सांगितलं. आणि भगवान पुढे म्हणतायत, संतुष्ट सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पित मनोबुद्धीर यो मे भक्तस्स मे प्रियः. माझा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. पण भक्त कोण? खूप छान सांगितलं. भगवान म्हणतात, जो सदैव संतुष्ट आहे, कटकट करत नाही, सतत संतुष्ट आहे, योगी आहे, ज्याचं मन स्थिर आहे, ज्याचे निश्चय दृढ आहेत, जी साधना करायची ती करायचीच, त्या दृढ निश्चयानं तो वागणार आहे. आणि ज्यांनी माझ्या चरणी बुद्धी आणि मन अर्पण केलेलं आहे, तोच माझा भक्त आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे असं भगवान सांगतात. श्रद्धेनं परमार्थ बुद्धीचं धारण करणारा श्रेष्ठ भक्त असा मला अत्यंत प्रिय आहे असं म्हणून भगवंतांनी 12वा अध्याय पूर्ण केला. आणि पुढे भगवान म्हणतात, ऐक, शरीर हे क्षेत्र मानलं जातं आणि त्याला जो जाणणारा आहे आतमध्ये बसलेला त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. तो क्षेत्रज्ञच मी आहे, लक्षात घे, दुसरा कोणी नाही आहे. या दोन्हीचं ज्ञान ज्याला प्राप्त झालं त्यानंच यथार्थ ज्ञान प्राप्त केलं असं म्हटलं जातं. पण हे ज्ञान सहजासहजी होत नाही बाबा. त्याच्यासाठी वैराग्य, शुचिता, पुत्राधिकांबद्दलच्या आसक्तीचा त्याग आणि अनन्य योगानं माझी भक्ती करणं, या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे. आणि त्याच्यासाठी विविक्त देश सैवित्वम अरतिर्जन संसदी, अशा एका एकांत स्थळी जाऊन सर्वसामान्य जे प्रापंचिक गप्पा गोष्टी मारणारे लोक आहेत त्यांच्याबद्दल अनासक्ती हृदयामध्ये निर्माण होणं, याच्याशिवाय माझी प्राप्ती होणार नाही, ती भक्ती निर्माण होणार नाही. हीच ज्ञानाची साधनं अभ्यासली पाहिजेत. ध्यानयोगानं सर्वोत्तम भक्त मला प्राप्त करतो. गुणांच्या पलीकडे पाहून मला शोधून सांख्य मध्यम स्वरूपाचा भक्त मला प्राप्त करतो. तर ईश्वरार्पण बुद्धीनं सर्व कर्म करणं हा सामान्य किंवा कनिष्ठ रूपाचा साधक मला प्राप्त करतो, त्या आत्म्याला पाहतो. या विनाशशील शरीरामध्ये अविनाशी आत्मा जो पाहतो तोच यथार्थपणे पाहतो, त्याला खरं दिसतं, बाकीचे सगळे आंधळे आहेत. विनाशशील शरीरामध्ये अविनाशी आत्मा विद्यमान आहे हे ज्याला दिसतं त्यालाच खरं दिसतं, अन्यथा बाकी सगळे आंधळेच म्हणायला हवेत. अशा प्रकारे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांना जाणणारा हा परमात्म तत्वाला प्राप्त होतो असं भगवान सांगून हा 13वा अध्याय पूर्ण करतात. आणि पुढे भगवान म्हणतात, पुन्हा उत्तम ज्ञान तुला मी अजून सांगतो ते ऐक. सर्व जीव योनींमध्ये उत्पत्तीस्थान ही माझी त्रिगुणात्मिका प्रकृती करते आणि त्यांना बीज देणारा जनक हा मी आहे असं भगवान सांगतायत. सत्वामध्ये सुख आणि ज्ञानरूप तेनं आत्म्याला बांधण्याचं सामर्थ्य आहे. रजोगुणात रंजनानं म्हणजे विषयांच्या तृष्णेनं, कर्माच्या आसक्तीनं आत्म्याला बांधण्याची प्रवृत्ती आहे. तर तमोगुणामध्ये अज्ञान, अविवेक, प्रमाद, आलस्य, निद्रा
ह्यांनी तो आत्म्याला बांधून टाकतो. आणि म्हणून या तीनही गुणांच्या पलीकडे जो जाऊ शकतो तो श्रेष्ठ आहे. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसाः, जघन्य गुणवृत्तिस्था, अधो गच्छन्ति तामसाः. त्यामुळं ऊर्ध्वगतीला सात्विक जातो, पुनरावृत्ती करणारा हा राजसिक राहतो, तर दुर्गतीला जातो तो तामसिक व्यक्ती जातो. म्हणून आत्मज्ञ पुरुष मात्र अमृत स्वरूप असणाऱ्या या मोक्षाचा अनुभव घेतो. त्या तीनही गुणांच्या तो अतीत जातो. अर्जुनानं विचारलं, मग अशा महापुरुषाची लक्षणं कोणती आहेत देवा, ती मला तुम्ही सांगा, आणि तो पार कसा जातो हेही मला तुम्ही सांगा. असं म्हटल्यावर भगवान म्हणतात, तो सत्व रजतम यापासून उत्पन्न होणाऱ्या कशाचीही आकांक्षा धरत नाही. या सत्वरजतमातून जे जे मिळतं, म्हणजे सत्वातून काय म्हटलं आपण, सुख मिळतं. रजोगुणातून काय विषयांची आसक्ती मिळते. तमोगुणातून आळस, झोप, अज्ञान हे मिळतं. तिघांची तो आसक्ती ठेवत नाही. तो धैर्य धारण करतो, स्थिर राहतो, आणि तो कसा आहे, सर्वारंभ परित्यागी. सर्व गोष्टींची मी सुरुवात करतो, हे करतो, ते करतो असं त्याला वाटत नाही. भगवान जे सुचवतील, भगवंत जी प्रेरणा देतील तेच कर्म तो स्वतःहून करतो. अशी अव्यभिचारिणी भक्ती यानं तो भजतो. सर्व गुणांना ओलांडून तो ब्रह्मभूयाय कल्पते, सर्वांच्या पलीकडे पोहोचतो. इथं अध्याय 14वा पूर्ण झाला. पुढे भगवान म्हणतात, ऊर्ध्वमूल अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेद सवेदविद. हा संसाररूपी वृक्ष कसा आहे याचं फार मोठं वर्णन भगवंतांनी केलं. आणि सर्वसामान्य जीवांना, जंतूंना हा संसाररूपी वृक्ष लक्षात येत नाही, पण असंग शस्त्रानं हा वृक्ष तोडून त्याच्या मुळापर्यंत जाणारे आणि पुनर्जन्माचा त्याग करून सदैव त्या आदिपुरुषाला ओळखणारे, त्याला शरण जाणारे असेच भगवंताला प्राप्त होतात. आणि त्या भावनेनंच त्याला जाणावं असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. असे मोहादींपासून सुटलेले, द्वंद्व विरहित झालेले ज्ञानी संन्यासी हेच अव्ययपदाला प्राप्त होतात. ते पर म्हणजे ते पद कसं आहे, ते पद आहे, न तद्भासते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. तिथं सूर्य चमकत नाही, तिथं चंद्रमा आणि अग्नी यांचा प्रभाव पडत नाही, तिथं गेल्यानंतर पुन्हा यावं लागत नाही. तद्धाम परमं मम, हे धाम काय आहे, माझं परमश्रेष्ठ असं धाम आहे. आणि ते मला पश्यन्ति ज्ञानचक्षुषः, मगाशी म्हटल्याप्रमाणे हे महापुरुष मला ज्ञाननेत्रानं पाहतात. त्या ज्ञानानं जाणण्यास योग्य असा मी आहे. या लोकी सर्व भूत मात्ररूपी क्षर तर कुटस्थरूपी अक्षर असे दोन पुरुष आहेत. पण या भूतमात्ररूपी क्षर नष्ट होणाऱ्या, कुटस्थ म्हणजे त्याच्या प्रमाणामध्ये नष्ट न होणाऱ्या, अशा दोघांच्या पेक्षाही विलक्षण असणारा, वेगळाच असा मी, या तिघांपेक्षा श्रेष्ठ ब्रह्म असणारा मी आहे. हे ब्रह्मरूपात मला जे जाणतात तेच खरे बुद्धिमान आहेत आणि तेच कृतकृत्य झालेले आहेत. असं म्हणून भगवान 15वा अध्याय पूर्ण करतात. भगवान पुढे दैवी आणि आसुरी अशा दोन संपत्ती सांगतात. दैवी संपत्ती संसारापासून मुक्त करते, तर आसुरी संपत्ती संसारामध्ये बंधन निर्माण करते असं भगवंतांनी सांगितलं. आसुरी संपत्ती षड्रूपोंनी युक्त आहे आणि त्या संपत्तीचा प्रभाव काय सांगितला, त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभस्तस्मात् एतत्त्रयं त्यजेत. काम, क्रोध आणि लोभ हे नरकात नेणारे 3 दार आहेत, यांचा त्याग करा. ही आसुरी संपत्तीमध्ये येतात असं सांगितलं. आणि यश शास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिम अवाप्नोती न सुखम न परांगती. शास्त्राचा त्याग करून मनाला येईल तशी साधना करणारा, याला कधीही सिद्धीची प्राप्ती होत नाही, सुख मिळत नाही, ती परागती म्हणजे मोक्ष त्याला मिळत नाही. आणि म्हणून भगवान आग्रहानं अर्जुनाला सांगतात, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम इहार्हसि. त्यामुळे शास्त्र प्रामाण्य स्वीकार आणि त्यानुसार शास्त्रीय कर्म कर असं म्हणून भगवान 16वा अध्याय पूर्ण करतात. अर्जुनानं प्रश्न विचारला, जे शास्त्र पाळत नाहीत पण श्रद्धेनं पूजन करतात त्यांची निष्ठा कोणती. भगवंतांनी श्रद्धा 3 प्रकारची सांगितली. सत्वरजतमात्मक, आहार, तप, यज्ञ, दान हे सर्वच्या सर्व ही त्रिविध प्रकारचं आहे. ओम तत्सत या निर्देशानं जे कर्म केलं जातं ते सत्कर्म आहे असं भगवंतांनी सांगून 17वा अध्याय सांगितला. आणि शेवटच्या अध्यायामध्ये भगवान अर्जुनाच्या विचारण्यावरून संन्यास आणि त्याग याच्यातला फरक काय तो सांगतात की काम्य कर्मांचा त्याग हाच संन्यास आहे
तर सर्व कर्मांच्या फळांचा त्याग हा त्याग असा सांगितला. पण यज्ञ, दान आणि तप ही महान कर्म संन्याशानंही त्यागू नयेत असं मी मानतो असंही भगवंतांनी सांगितलं. त्यागामध्येही 3 प्रकार सांगितले आणि कोणतंही कर्म हे 5 कारणांनाच होतं. अधिष्ठान म्हणजे शरीर, कर्ता म्हणजे मी म्हणजे आतमध्ये बसलेला मी, करण म्हणजे इंद्रिय, पृथक चेष्टा म्हणजे प्राणादिकांच्या चेष्टा आणि दैव म्हणजे इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता. या 5 पद्धतीनंच कर्म होतं. निरुपाधी आत्म्याला कर्ता मानणारा निर्बुद्ध आहे असं भगवंतांनी सांगितलं. आणि असं म्हणून भगवंतांनी उपदेश केला आणि स्वतःच्या कर्मामध्ये स्थिर राहा, स्वतःच्या कर्मानंच भगवंताची पूजा करा हे सांगून स्वतःचा धर्म अत्यंत निकृष्ट आहे असं जरी वाटलं तरी दुसऱ्याच्या धर्माचं आचरण करू नका, कारण तो स्वभावज कर्म केल्यानं पाप मिळत नाही, अस्वाभाविक कर्म केल्यानं पाप मिळतं. म्हणून दुसऱ्याच्या धर्माचं आचरण करायला तो छान आहे म्हणून जाऊ नका, स्वतःच्या कर्मामध्ये स्थिर राहा. आणि हे परमगुह्य मी तुला सांगितलं, त्याच्यातून पराभक्तीची प्राप्ती मिळव आणि तू मला प्राप्त कर असं भगवंतांनी सांगितलं. आणि हा जो शास्त्र संप्रदाय भगवद्गीतेचा जो पुढे नेतो चालवतो तो मला जगामध्ये सर्वात प्रिय भक्त आहे असं भगवंतांनी सांगितलं. आणि भगवान विचारतात, अर्जुना अरे मी हे जे काही सांगितलं हे एकाग्र चित्तानं तू ऐकलंस ना रे, आता तुझा मोह नष्ट झाला का असं म्हटल्यावर अर्जुनानं खूप आनंदानं उत्तर दिलं, हो देवा, माझा नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनं तव. माझा मोह नष्ट झाला, माझं दुःख नष्ट झालं, मला परमात्म्याची स्मृती प्राप्त झाली आणि आता हे अच्युता मी अत्यंत निसंदेह असा स्थिर आहे, तू जे म्हणशील ते करायला मी तयार आहे. करिष्ये वचनं तव. आणि हा जो रोमहर्षक असणारा हा संवाद संजयाने सांगितला. अरे हा संवाद आठवून सुद्धा ते रूप पाहून सुद्धा त्या श्रीहरींचं ते दिव्य रूप पाहून सुद्धा मला परम आनंद होत आहे. आणि त्यांनी सिद्धांत सांगितला, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. अशा पद्धतीनं ही भगवद्गीता भगवंतांनी उपदेशली आणि त्याचा परिणाम स्वरूप अर्जुनाचा हा सगळा संदेह नष्ट होऊन अर्जुन धनुष्य हातामध्ये घेतो, गांडीव हातामध्ये घेतो आणि युद्धासाठी तत्पर होतो. गोपाळ कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.